आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी 350 किलोमीटरवरून या ठिकाणी आलेले महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत साहेब आणि कोळपेवाडी सहकारी साखर कारखान्याचे आमचे मित्र शिंदे साहेब या सर्वांना खूप खूप या ठिकाणी धन्यवाद देतो। मगाशी खोत साहेबांनी सांगितलं का वादळ आणि राग आल्यानंतर किती नुकसान करून जातो हे सांगता येत नाही। राकेश भाऊंनी या ठिकाणी त्यांच्या त्या भावना व्यक्त केल्या, पण राग आणि वादळ आपण मनात ठेवलेलं आहे, ते व्यक्त करायचं नाही। राग आणि वादळ हे आपण मनात ठेवले, ते व्यक्त करायचं नाही। समोरच्या माणसापेक्षा जबरदस्त कामगिरी करून आपलं नेतृत्व कर्तृत्व सिद्ध करायचंय आणि आपण ते 100% साई समर्थच्या माध्यमातून या ठिकाणी नक्की करणार, ते मात्र सांगायची काही गरज नाही। नवीन प्लेटफॉर्म मिळाला आपल्याला, जो बीत गया सो बीत गया, उसके बारे में कुछ बोलने काही नाही, पण नवीन प्लॅटफॉर्म निर्माण केला। सभासदां जास्त प्रमाणापेक्षा बोलायचं नाही, तर कर्तव्यकार्यातून दाखवून द्यायचं का आपलं नेतृत्व कर्तृत्व आणि त्याच्या माध्यमातून आपण काम जर केलं तर समाज आपल्याला या ठिकाणी नक्की चांगल्या प्रकारे उचलून धरतो। हे माझं पहिल्यापासूनच म्हणजे माझ्या भावना आहे। साई समर्थ पत संस्था या ठिकाणी चांगल्यातली चांगली क्वालिटी, चांगल्यातली चांगलं सेवा देण्याचं काम कुठल्याही बँकिंग क्षेत्रामध्ये आहे। जी सुविधा नाही किंवा सर्व बँकांच्या सुविधा देतात त्या आपण साई समर्थमध्ये या ठिकाणी नक्की देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करावं। सभासदांना जास्त प्राधान्य, म्हणजे माझी सहकारामध्ये काम करीत असताना पहिल्यापासून ही अशी उंजळ मी सभासदांना भरपूर दिलं। 25 वर्षाच्या कालावधीमध्ये ना सभासदांना भरपूर दिलं आणि साई समर्थाच्या माध्यमातून तर अतिशय म्हणजे भरपूरच देणार, कारण संस्था आपली नाही, आपण त्याचे फक्त रक्षण करते आहोत। संस्था आपली नाही, त्याचा जो वाटा आहे ना खरा तो सभासदांना गेला पाहिजे आणि 100% साई समर्थाच्या माध्यमातून वकील साहेब 100% सभासदांना या ठिकाणी योगदान देण्याचा मी प्रयत्न करीन। जास्तीत जास्त शाखा, जास्तीत जास्त संस्थेचा व्यवहार कसा वाढेल मी त्याच्याकडे लक्ष देणार आहे। मी बाकीच्या गोष्टीकडे लक्ष द्यायला बिलकुल म्हणजे हेच नाही। मी हे काम कसं वाढेल, मी दुसऱ्याची रेषा कमी करणार नाही, मी माझी रेषा कशी पुढे जाईल हे माझं या ठिकाणी सर्व सभासदांना आणि गावच्या सर्व नागरिकांना आणि या ठिकाणी सर्व मान्यवर आले त्यांना या ठिकाणी मी सांगू शकतो का मी माझी दुसऱ्याची रेषा कमी करणार नाही, मी माझी रेषा वाढवीन। साई समर्थच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रगती करण्याचा प्रयत्न करेन। या ठिकाणी माझ्या विनंतीला मान देऊन, माझ्या सहकारी माझ्या संचालकांच्या विनंतीला मान देऊन सर्व स्तरावरील म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील इथे लोक आहेत, सांगली, सातारा, कोल्हापूर, नगर जिल्हा, नाशिक जिल्हा खास करून। आता सर्वांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो का सर्व लोक आलेले आहेत, परंतु मला त्यांना वेळ द्यायला या ठिकाणी मिळालं नाही, परंतु त्या लोकांनाही माहिती आहे मी किती बिजी आहे। दरवर्षी ही लोक तमाशा महोत्सवाला येतात, माझ्या सुखदुःखात जागरणाला सुद्धा येतील। मी जर जागरण ठेवलं ना, माझ्यावर इतकं प्रेम करतात हे लोक का जागरणाला सुद्धा येतील। आणि एक लोकांचा समज असं झालाय का तमाशाला जी लोक येत आहेत ही काहीतरी बुवा हो, पण तसं नाही। तमाशाला जी लोक येतात आम्ही त्यांच्या घरीत गेलो, त्यांच्या बांगल्यात पाय ठेवायची लाज वाटते। 50-50 एकरचे बागायतदार आहेत ती लोक, इतकी मोठे लोक आहेत ती तमाशा महोत्सवाला त्यांच्या आवड म्हणून येत आहेत। तसा काही गैरसमज नाही का तमाशाला म्हणजे ईडीच लोक येतात असतला काही भाग नाही, मोठमोठे लोक आहेत तिथे। आज 50-50 एकरचे बागायतदार या ठिकाणी बसलेले, पण त्यांना असं वाटत नाही का अण्णांनी आपल्याला दुर्लक्ष केलं वगैरे, असं काही नाही, खूप मानतात। मी फार छोटा माणूस आहे, पण मोठे मोठे लोक बरेच लोकांनी अनुभव घेतला का सातारा सांगली जिल्ह्यावर गेलो तर मला लाज वाटते, ते माझ्या पाय पडतात, म्हणजे इतका आदर इतका सन्मान दिला। सांगली जिल्ह्यात आम्ही जर गेलो, सातारा सांगली जिल्ह्यात, नगर जिल्ह्यात, नाशिक जिल्ह्यात डिझेल व्यतिरिक्त काही खर्चाला पैसे लागते नाही, इतकं प्रेम करतात लोक। 2 दिवस जाऊ 3 दिवस जाऊ असं तुम्ही सर्वांनी माझ्यावर प्रेम केलं। जास्तीत जास्त ठेवी बाहेरून आलेले आहेत। मी आता ठेवीचा आकडा सांगणार नाही, कारण मार्च झाल्यावर म्हणजे चेअरमन म्हणले होते एवढ्या झाल्या, मग कशा नाही रे ठेवी एवढ्या झाल्या। त्यामुळे जास्तीत जास्त या मार्चला आपल्या साई समर्थचा प्रगतीचा अहवाल नक्की दाखवू।
ही या निमित्ताने सर्वांना या ठिकाणी आश्वासन देतो आणि पुन्हा एकदा सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज.